माझ्या निसर्गात भटकंती करणाऱ्या मित्रांनो, अखेर आपण नरेंद्र डोंगराच्या माथ्यावर पोहोचलेलो आहोत. आपण या ठिकाणी बघूयात, या निसर्ग माहिती केंद्राच्या प्रवेशद्वाराला चक्क तुमचं स्वागत करण्यासाठी जंगल बुकमधला बगीरा आणि मोगली. चला तर आपण बघूया निसर्गाची अनोखी दुनिया जी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. बघा, आता सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध नैसर्गिक अधिवास याच्यामध्ये दाखवलेले आहे. या ठिकाणी उजव्या बाजूला वरचे जे छायाचित्र आहे, निवती किल्ल्याजवळील सुंदर असा समुद्रकिनारा आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या शब्दाच्या खालील असणारा जो गड आहे बघा, तो आंबोली जवळचा, म्हणजे ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी असणारा तो महादेवगड आहे. आणि बघा, हे तुम्हाला असं वाटतं का कास्त पठार आहे? नाही हो. आमच्या सिंधुदुर्गामध्ये सुद्धा श्रावण महिन्यानंतर अशी असंख्य पठारे आहेत. त्यातल्या त्या देवगड, कुडाळ या भागामध्ये असणाऱ्या या पठारांवरती जो जांभा दगड आहे, त्या जांभा दगडात असंख्य अशी रानफुलं बघाव्यास मिळतात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कास्त पठार सुद्धा बघायला मिळेल. त्या ठिकाणी अर्थात सिंधुदुर्गाला समुद्र किनाऱ्यांचं काही अप्रूप नाही, धामापूर तलाव पण आहे या ठिकाणी. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघा, काही ठिकाणी गवताळ राणी सुद्धा आहेत, विशेषतः वैभववाडी तालुका किंवा दोडामार्ग या ठिकाणी. आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये जो तिलारी नावाचा एक प्रकल्प झालेला आहे, त्या प्रकल्पाच्या लगत असं एक राखीव क्षेत्र आहे आणि तो जंगल परिसर आहे. अत्यंत समृद्ध असं जंगल परिसर आहे. आणि त्याचबरोबर सिंधुदुर्गाचं अर्थात सर्वात मोठं वैशिष्ट्य असणारं खडकाळ आणि वालुकामय किनारे. मग त्यात मालवण जवळचा चिलवा बीच असेल, तारकर्ली असेल, देवबाग असेल, खवणे बीच असेल, भोगवे बीच असेल, असे असंख्य बीचेस वालुकामय याने तुमच्या पायांचं स्वागत करायला तयार आहे. अर्थात बघा, या निसर्ग माहिती केंद्राचा उद्देश काय आहे? वन विभाग सावंतवाडी यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय काय वनसंपदा आहे, मग त्यात पक्षी काय आहेत, झाडे काय आहेत, त्याचबरोबर प्राणी कुठले कुठले आहेत, त्याचबरोबर हे जे काही निसर्गाचं जे बायोडायव्हर्सिटी म्हणतात त्याचं वनवैभव सावंतवाडी वन विभागाने अत्यंत सुंदर पद्धतीने या दुसऱ्या प्लेटमध्ये दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आता वनस्पती, आता सगळी सुरुवातीला वरती दिसत आहेत त्या सेरोपिजिया या जिनारामधल्या वनस्पती आहेत, ज्याला कंदील पुष्प असं म्हणतात. तुम्ही बघा, याची फुलं अत्यंत सुंदर. साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये थोडासा पाऊस ओसरायला सुरुवात झाल्यानंतर जंगलामध्ये हे सहजासहजी तुम्हाला दिसतात. त्याचबरोबर ह्या ठिकाणी तुम्हाला शिकारी वनस्पती सुद्धा या ठिकाणी दिसतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने गवतामध्ये असणारं दवबिंदू आणि कॉमन दवबिंदू. हे कॉमन दवबिंदू हे फार छोटं असतं, म्हणजे मायक्रोस्कोपिक पद्धतीने त्याला पाहावं लागतं. म्हणजे या दोन्ही वनस्पती या कीटकभक्षी आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, हे उंचच्या उंच गेलेला असा जो वृक्ष आहे आणि त्याच्या दोन बिया ज्या दिसत आहेत आपल्याला साईडला, त्याला पापडी असं म्हणतात. त्याचबरोबर पुन्हा हा कंदील पुष्पामधला आणखीन एक प्रकार आहे. आणि सर्वात सुंदर असं फूल असणारं कळलावी नावाची एक जी वनस्पती आहे, वेलवर्गीय, तर तिला ग्लोरियसा सुपोरोबा असं म्हणतात. त्याचबरोबर जंगली फणस सुद्धा असतो बरं का मित्रांनो. त्याचबरोबर जंगलामध्ये प्रामुख्याने माकडांना वगैरे ज्याची फळं जास्त आवडतात असं एक झाड म्हणजे पिवळा करमळ, आणि त्याची फळं फार सुंदर पद्धतीने असतात, ती माकडं वगैरे खूप खातात. आणि हे जे 4 फळांचा जो गुच्छ दिसतोय हे म्हणजे गार्सिनिया इंडिका आमसूल. हो हो हो, त्याला या ठिकाणी रातांबा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि बघा, ह्या ही विली कशा पद्धतीने एकमेकाला एंटॅगल झालेली आहे. त्याच्या खाली आहे अंजनी मेमेसिलियन ॲम्बेलेटम, म्हणजे अंजन हा वृक्ष आहे, याची फुलं फार सुंदर असतात. त्याच्या खाली अर्थातच गॅमेलिया आर्बोरिया म्हणजे शिवण आहे, त्याचं फूल फार सुंदर दिसतं. त्याच्याबरोबर पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीच्या वेळेस दीपकाडी नावाचा एक थोडासा ऑर्किडमधला एक प्रकार आहे, तो जमिनीलगत
आणि ती धोकाग्रस्त वर्गवारीमध्ये महाराष्ट्राच्या फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकण भागातल्या पठारावरून हिची नोंद झालेली आहे. म्हणून तिला तिच्या स्पेसीला नाव दिलेलं आहे दीप काळी कोन कॅनिन्सिस. आणि त्याच्यासोबत तुम्हाला इथे फर्न दिसतंय बघा. आणि हा जो तुम्हाला दिसतोय वेल, हा आहे वेल गारंबीचा. हिला आफ्रिकन फ्रीम हर्ब म्हणतात. आणि हे पुढचं सुद्धा कासच्या पठारावर जशी आढळणारी फुलं आहेत त्याचसारखी फुलं या ठिकाणी आहेत. आणि ते एंडेमिक आहेत, म्हणजे फक्त पश्चिम घाटामध्येच सापडतात अशा ह्या वनस्पती आहेत. याच्यामध्ये बघा ही टोपली कारवी, ही टोपली उलटी करून ठेवल्याप्रमाणे दिसते. आणि तिला एकदा फुलं आल्यानंतर, विशेषतः कासच्या पठारावर किंवा या ठिकाणी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी दिसते, तिला फुलं आल्यानंतर फार सुंदर असा गालीचा पसरल्यासारखा दिसतो. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे हे दिलेले आहेत. हे बघा त्याचबरोबर सुरंगी नावाची एक वनस्पती आहे. त्याची फुलांना एवढी सुगंधित असतात, साधारण दिवाळीनंतर ते गजरे म्हणून ते विकल्या जाते. त्याचबरोबर वेगवेगळ्या वनस्पती आहे. वारस आहे बघा, हेटेरोफॅग्रा. त्याच्यानंतर जांभळी कोरांटी आहे. त्याच्यानंतर कुंभा आहे. आणि हे जे वरती आलेलं आहे हे आळवाच्या फुलासारखं दिसते, याला मोगरी कंद म्हणतात. आणि त्याचबरोबर एक समुद्रफळ नावाचं एक वनस्पती आहे, त्याची फुलं पहा किती सुंदर दिसत आहेत. काळा उंबर सुद्धा आहे. त्याच्यानंतर गोल जांब, ज्याला रेडी जांभूळ सुद्धा म्हणतात. आणि रानबिब्बा. अत्यंत सुंदर असं विवेचन सावंतवाडी वन विभागाने केलेलं आहे. आणि अर्थातच ॲट्रॅक्टिव्ह असे ऑर्किड्स, म्हणजे यांना आमरी असं म्हणतात. इतर झाडांवरती फक्त पाण्यासाठी, पाणी मिळण्यासाठी, मॉइश्चर मिळण्यासाठी हे फक्त अवलंबून असताना आधारासाठी अशा प्रकारचे अत्यंत सुंदर अशी फुलं असणारे यांना आमरी असं म्हणतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्किड आहेत. त्याच्यानंतर कवक, म्हणजे फंजाय प्रकारामधल्या या सगळ्या वनस्पती आहेत. या वेगवेगळ्या प्रकारचे कवक या ठिकाणी हे केलेले आहे. आणि जंगलामध्ये, आणि अत्यंत सुंदर असा एक जो कवक आहे सगळ्यात खाली दिसतोय बघा, त्याला ट्रम्पेट फंजाय म्हणतात. म्हणजे हा वाळल्यानंतर सुद्धा, अगदी उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला जी पडलेली खोडं असतात, फांद्या असतात, त्याच्यावरती हा दिसतो. आणि पश्चिम घाटामध्ये बायोल्युमिनेसेंट बुरशींचं घर आहे. म्हणजे रात्रीच्या वेळेस तुम्हाला जंगलामध्ये काही बुरशी चमकताना दिसतात. अत्यंत सुंदर अशा पद्धतीने विवेचन केलेले आहे. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपृष्ठवंशीय कीटक, जे आर्थोप्टेरामध्ये कीटक येतात. हे बघा, सगळ्यात मोठा जो पतंग दिसतोय ना तुम्हाला, हो, याला ॲटलॉस मॉथ म्हणतात. त्याच्यानंतर त्याच्या शेजारीवरती गोल्डन मॉथ आहे. हा लुनार मॉथ आहे बघा, मून मॉथ. त्याच्यानंतर हा वेस्टर्न गोल्डन एम्परर मॉथ. त्याच्यानंतर हा आऊल मॉथ तुम्हाला दिसतंय बघा, त्याच्या जवळून बघा, मी झूम करतोय. तुम्हाला घुबडाचा चेहरा दिसतोय का हो? अहो बघा ना, त्याच्यामध्ये चोच, दोन्ही बाजूला डोळे. हा काय करतो, त्याच्या शत्रूंना, म्हणजे हा पतंग ज्या यांचं भक्ष्य होऊ शकतं पक्ष्यांचं, ते पक्षी घुबडाचा चेहरा दिसल्यामुळे याच्या जवळ जात नाहीत. आणि अर्थातच आपला आवडता भुंगा बांबूमध्ये घर करतो, म्हणून त्याला कार्पेंटर बी म्हणतात. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा. त्याचबरोबर बघा, हा इथं तुम्हाला वरती येताना जंगलात जो रणरणत्या उन्हामध्ये जो रातकिड्यासारखा आवाज येतोय, तो रातकिडा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, झाडांवरती, झाडांच्या खोडावरती असणारा हा सिक्काडा नावाचा आहे. त्याच्या पंखाखालील, म्हणजे त्याच्या ॲब्डॉमेनच्या खालील असणाऱ्या टिम्फॅनम सारख्या स्नायूंच्या आधारातनं आकुंचन प्रसरण करून तो आवाज काढत असतो. त्याच्यानंतर ओलिएंडर हॉकमॉथ आहे, हा सुद्धा या ठिकाणी फार कॉमन आहे. त्याच्यानंतर हे बघा, एक रॉबर फ्लाय आहे. हे रॉबर फ्लाय काय म्हणतात? अहो अर्थात ती चोरी करते, म्हणजे भक्ष्य हवेतल्या हवेमध्ये ती कॅच करते आणि एखाद्या झाडावरती झुडपामध्ये बसून ती खाते. आणि सर्वात महत्त्वाचा घटक कीटकांच्या याच्यातला या जंगलात आढळणारा आहे हा टर्माइट. त्याच्यानंतर हा तुम्हाला लॉंग हॉर्न बीटल. त्याच्यानंतर हे स्टील लेग फ्लाईज आणि हे ड्रॅगॉन फ्लाईज.
त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या डॅमसेल फ्लाईज या ठिकाणी प्रामुख्याने दिसतात. आणि ब्ल्यू टेल्ड येलो स्कीमर हा फार रेअर असा आणि स्ट्रीम रुबी हा फक्त या ठिकाणच्या जंगलामध्ये विपुल प्रमाणामध्ये पाहतो. आता अर्थात आपण कीटकांच्याच याच्यामध्ये येणारे लेपिडोप्टेरामध्ये असणारे फुलपाखरे आपण पाहतो. आपल्या महाराष्ट्र राज्यातलं सगळ्यात मोठं राज्य फुलपाखरू म्हणून जिला नाव दिलेलं आहे नीलवंत नावाचं फुलपाखरू या ठिकाणी म्हणजे अर्थात या निसर्ग परिचय केंद्राच्या आसपास तुम्हाला भरपूर प्रमाणात पाहायला मिळेल. अर्थात थोडंसं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात त्यांचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे भीमपंखी सदन बर्डविंग नावाचं अत्यंत सुंदर असं फुलपाखरू या ठिकाणी मिळतं. त्याचबरोबर हा निलेंद्र आहे बघा, म्हणजे नरेंद्र डोंगरावरचा निलेंद्र. त्याच्याबरोबर फुलपाखराचं जीवनचक्र याच्यामध्ये फार ही बघा ग्रे पॅन्सी, त्याच्यानंतर हे फ्लटफायटीट, त्याच्यानंतर कनक कोन म्हणजे हा गोल्डन अँगल म्हणतात त्याला, आणि हा एक विदुला नावाचं जो क्रुजर अत्यंत सुंदर असं रंगीत फुलपाखरू आहे. अत्यंत फुलपाखराची सुंदर माहिती. पुन्हा पुढे फुलपाखरी. अर्थात मित्रांनो तुम्हाला सांगायला हरकत नाही ही सर्व फुलपाखरे तुम्हाला या म्हणजे सावंतवाडीपासून साधारण 20 ते 22 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या पारपोली या गावामध्ये दरवर्षी सावंतवाडी वन विभागाकडनं फुलपाखरं महोत्सव होत असतो. त्या ठिकाणी ही विपुल प्रमाणामध्ये दिसतात. अर्थात इथे तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर तुम्हाला कॉमन बॅरॉन दिसेल, त्याच्यानंतर हा सेलर दिसेल, त्याच्यानंतर मंकी पझलसुद्धा दिसेल, यामफ्लायसुद्धा दिसतो, त्याच्यानंतर वरती जो दिसतोय तो ब्ल्यू ओकलिप, त्याच्यानंतर हा कमांडर पण दिसतो, त्याच्यानंतर ही पॅरिस पिकॉक ही पण कॉमन आहे, त्याच्यानंतर पिकॉक पॅन्सी आहे. पॅन्सीचे सगळे प्रकार इथे दिसतात, ग्रे पॅन्सी, लेमन पॅन्सी आणि सगळे. आणि हा प्रामुख्याने हा कॉमन सेलर आहे, हा तुमचं स्वागत करतो प्रत्येक ठिकाणी. आणि पुढे बघा अर्थात समुद्र किनारा असल्यामुळे इथं खेकड्यांचं प्रमाण भरपूर आहे, म्हणजे जंगलात सुद्धा इथं खेकडे असतात. आणि खेकडे आणि कोळी हे स्पायडर आणि क्रॅब्स हे दोघंही अष्टपादमध्ये येतात. हे आपण इकडे जे फुलपाखरं वगैरे जी पाहिली ना सर्व कीटक वगैरे हे षटपाद वर्गीय म्हणजे हे षटपाद आहेत, म्हणजे हे दोघेही आर्थोपेडामध्येच येतात, परंतु यांना 6 पाय असतात आणि यांना 8 पाय असतात. आणि अत्यंत सुंदर असे फ्रेश वॉटर क्रॅब या ठिकाणी बघायला मिळतो तुम्हाला या जंगलात. आणि हा जो वूडलाऊज नावाचा कीटक आहे फार सुंदर तुम्हाला पालापाचोळ्या खाली मिळतो. त्याच्याबरोबर हा मिलीपेड म्हणजे पैसा याला हात लावला की तो स्वतःला हे करतो. त्याच्यानंतर जियांट टायगर सेंटिपेडसुद्धा या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर कोळी, वेगवेगळ्या प्रकारचे कोळी, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं जायंट वूड स्पायडर हे बघा सगळ्यात खाली आहे. हा या ठिकाणी कॉमनली आढळतो. आणि तुम्ही बारकाईने पहा त्या जायंट वूड स्पायडरवरती एक छोटासा लाल रंगाचा आणखीन एक छोटा स्पायडर बसलेला आहे. तो स्पायडर म्हणजे त्यातला नर आहे आणि ही जी मोठी दिसते ती मादी आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर स्पायडर आहे, म्हणजे याचे जाळ्यावरनं तुम्ही याला ओळखू शकता, सिग्नेचर करतो तो. आणि टॉरॅन्टुला सुद्धा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर नक्कल करणारे स्पायडर्स आहेत. अत्यंत सुंदर असं विवेचन या ठिकाणी हे बघा. हा टॉरॅन्टुला यांनी अत्यंत सुंदर असा हे केलेला आहे. मी निसर्ग वनविभाग सावंतवाडी यांना हे करेल की टॉरॅन्टुला सारखाच इथला जायंट वूड स्पायडर जो आहे त्याचं सुद्धा एक यांनी मॉडेल या ठिकाणी करावं. त्याचबरोबर ॲम्फिबियन्स सिंधुदुर्गातील उभयचर म्हणजे बेडूक. आता याच्यामध्ये बेडकांमध्ये बघा मलबार ग्लायडिंग फ्रॉग हा इथलं फार अट्रॅक्शन आहे. त्याच्यानंतर नॉर्दर्न डान्सिंग फ्रॉग आहे. त्याच्यानंतर झुडपावरती म्हणजे फक्त झाडांवरतीच आढळणारे फक्त बेडकं आहे ते. त्याच्यानंतर आंबोलीचा वाघ, याला आंबोली टायगर टोड म्हणतात, म्हणजे याच्या शरीरावरती असणारे जे पिवळ्या आणि रंगाचे असे बबलसारखे जे ठिपके आहेत त्याच्यावरनं तो तुम्हाला प्रामुख्याने ओळखू येतो. त्याच्यानंतर गांडोळाचे वेगवेगळे प्रकार काय आहेत. त्याच्यानंतर प्रामुख्याने जंगलामध्ये आढळणारे साप. आता सापामध्ये बघा इथे सिलोन कॅटस्नेक, हा सिलोन कॅटस्नेक जो आहे हा बिनविषारी साप आहे. त्याच्यानंतर मलबारी चापडा. आता इथे बघा विषारी बिनविषारी यांचं त्या ठिकाणी प्रॉमिनंटली कसं ओळखायचं त्याचे मार्किंग केलेलं आहे बघा. आणि त्याचबरोबर इंद्रधनुषी साप, कोरल स्नेक, ब्लॅक सील्ड स्टेक हा या ठिकाणी सापडतो. त्याच्यानंतर डे गेको सापडतो.
त्याच्यानंतर आंबोली, फक्त आंबोली घाटातच सापडू शकते या परिसरामध्ये अशी आंबोली गिको. त्याच्यानंतर हा चापडा म्हणजे बांबू पीट वायपर. त्याच्यानंतर हरणटोळ म्हणजे हा कॉमन वाईन स्नेक, हा निमविषारी आहे. त्याच्यानंतर इंडियन पायथॉन, रॉक पायथॉन. त्याच्यानंतर हा तुमचा रंग बदलणारा सडा कॅमेलियॉन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा हा नागराज जो आहे किंग कोब्रा, हा सुद्धा या नरेंद्र डोंगराच्या परिसरातल्या जंगलामध्ये म्हणजे बऱ्यापैकी सापडू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा सिंधुदुर्ग हे पक्ष्यांचं नंदनवन आहे असं दर्शविणारं हे आहे. आणि याच्यातली प्रॉमिनंट स्पेसिस जी फक्त एंडेमिक टू द वेस्टर्न घाट आहे असा महाधनेश, ज्याला ग्रेट हॉर्नबिल म्हणतात, तो या ठिकाणी सापडतो. मलबारी राखी धनेश तर भरपूर असतात. त्याच्यानंतर पाईड हॉर्नबिल या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर सोनपाठी सुधार, त्याच्यात ग्रेटर फ्लेमबॅक उडीपेकर. त्याच्यानंतर पांढऱ्या पुठ्ठ्याचं गिधाड म्हणजे अत्यंत दुर्मिळ होत चाललेलं असं गिधाड या ठिकाणी सापडतंय. त्याच्यानंतर युरेशियन रोलर किंवा युरोपियन रोलर हा नीलपंखी निळकंठ पक्षी आपल्याला या ठिकाणी सापडतो. त्याच्यानंतर क्रेस्टेड सर्पंटिगल, तुरेवाला सर्पगळू. त्याच्यानंतर हुमा घुबड, त्याच्यात इंडियन ईगल आऊल म्हणजे हे शक्यतो माशांची शिकार करतं आणि लक्ष्मीचं वाहन आहे घुबड. त्याच्यानंतर बी इटर्स, दाढीवाला ब्ल्यू बेल्डेड बी इटर, अत्यंत दुर्मिळ असा बी इटर कॅटेगरीतला पक्षी या ठिकाणी सहजासहजी आढळतो. आणि पक्ष्यांचं वैभव फार सुंदर असं आहे. तुम्हाला विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी वॉटर बॉडीज आहेत म्हणजे गोड्या पाण्याचे तलाव किंवा काय आहेत त्याच्यावरती प्रामुख्याने करकोचे आढळून येतात. हा इकडे एशियन ओपन बिल आहे, पांढऱ्या मानेचा उली नेक स्टॉर्क. त्याच्यानंतर पेंटेड स्टॉर्क. त्याच्यानंतर ब्लॅक हेडेड आयबीस, ग्लॉसी आयबीस. त्याच्यानंतर ग्रे हेरॉन, पॉन्ड हेरॉन. त्याच्यानंतर कॉमन फूट म्हणजे पाण्याजवळ आढळणारे स्पूनबिल यासारखे सगळे पक्षी या ठिकाणी विपुल प्रमाणामध्ये आहेत. मी तर म्हणतो पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पक्ष्यांची वैविध्यता असणारं सिंधुदुर्ग जिल्हा हा एकमेव असावा. त्याचबरोबर प्राणी संपदा, महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे शेकरू या ठिकाणी नरेंद्र डोंगरावर त्यातल्या त्यात विपुल प्रमाणात आढळतो. या ठिकाणी प्रामुख्याने गवे या ठिकाणी रात्रीचे बऱ्याचदा वास्तव्यास असतात आणि गव्यांचा वावर यांनी नरेंद्र डोंगराच्या आसपास खूप प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर जवळच दोडामार्गसारख्या परिसरामध्ये वाघाचं अस्तित्व सिद्ध झालेलं आहे. म्हणजे राधानगरी, चांदोलीचं जे अभयारण्य आहे राधानगरी आणि दोडामार्ग म्हणजे इकडे कर्नाटकमधलं दांडेली याच्यामधला हा एक क्रॉस म्हणूया आपण, वाघांना इकडून तिकडून जायचा जो कॉरिडॉर आहे तो कॉरिडॉर म्हणजे आंबोली ते दोडामार्ग तिलारी असा कॉरिडॉर आहे. या ठिकाणी उदमांजर सुद्धा सहजासहजी बघायला मिळतं. त्याचबरोबर रानकुत्री आहेत आणि अर्थातच सागरी वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी आहे मालवणच्या जवळ. त्या ठिकाणी समुद्री गरुड नावाचे पक्षी, त्याच्यानंतर कॉमन सँडपायपरसारखे आणि कॉमन गलसारखे पक्षी त्या ठिकाणी सापडतात. त्याचबरोबर ऑलिव्ह रिडले नावाची जी कासवं आहेत ती कासवं मालवण वेंगुर्ला या समुद्र किनाऱ्यावरती अंडी घालायला येतात आणि त्या अंड्यांचं संरक्षण तिथले स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभाग दोघांच्या संयुक्त विद्यमाने ते केलं जातं. आणि अर्थातच पाण्याखालची जी प्रवाळाच्या आसपास असणारी जी रंगीबेरंगी दुनिया आहे ती दुनियासुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते. अर्थात सिंधुदुर्ग जिल्हा आहे, या ठिकाणी मालवण, देवगड, वेंगुर्ला या जे समुद्र तटाचे जे तालुके आहेत या ठिकाणी कांदळवन ज्याला मँग्रूव्ह म्हणतात या प्रकारचे वनस्पती आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या मँग्रूव्हच्या याच्यामध्ये इथले जे स्थानिक लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे किंवा काही प्रकारचे मासे यांचे कल्चर करतात आणि त्यांची उपजीविका ते साधतात. आणि अर्थात सुंदर असं हे आणि देवराई हा तर कोकणातील निसर्ग वैविध्य याने नटलेला आत्माच म्हणावा, देवासाठी राखलेलं अभयारण्य. अर्थात याची माहिती आपण पुढील याच्यामध्ये घेऊया. आणि थोडक्यात मी माझं बोलणं संपवतो. सेव्ह द अर्थ.